रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. श्रावणामध्ये ज्योतिपूजन कसं करावं? श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हे ज्योतिपूजन केलं जातं आणि उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. तर 24 जुलैला अमावस्या झाल्यानंतर 25 जुलैलाच श्रावणाची सुरुवात होत आहे आणि शुक्रवारी श्रावणाची सुरुवात होत असल्याने या दिवशी आपल्याला ज्योतिपूजन करायचं आहे. तर हे ज्योतिपूजन का करावं? ज्योतिपूजन आपण कसं करावं? आरती कोणती म्हणावी किंवा नैवेद्य काय दाखवावा? कणकेचे दिवे का बनवावे? कसे बनवावे? औक्षण कसं करावं? संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर ज्योती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी ज्योतिपूजन हे व्रत केलं जातं. ज्योती या व्रताची देवता आहे आणि ज्योती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने ज्योतीचं चित्र काढून किंवा ज्योतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्यांची पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून ज्योती आईला त्यांचे रक्षण करावे असे मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणी शुक्रवार व ज्योतिपूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म व कुळाचार आहे. श्रावणातील शुक्रवारी कुलदेवतेची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो. श्रावणातील 4 शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा ही संतती रक्षणार्थ मानली जाते. ज्योतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार येईल जसं की मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार तर त्या दिवशी आपल्याला देवघराच्या भिंतीवरती लावायचं आहे. तुम्हाला जर श्रावणामध्ये हे जर ज्योतीचं चित्र मिळत नसेल म्हणजे तुम्ही शहरात असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्हाला गुगलवरती तुम्ही हे फोटो सर्च करा आणि तो फोटो आहे तर त्याचं तुम्ही प्रिंट काढून आणू शकता. कलर प्रिंट काढायचे आणि ते एखाद्या पुष्ट्यावरती तुम्ही चिटकवू शकता किंवा तसंच ते चित्र चिकटपटीने तुमच्या देवघरामध्ये चिटकवलं आणि तिथे फक्त तिला कापसाची माळ घालून प्रत्येक शुक्रवारी पूजा केली किंवा एखाद्या पुठ्यावरती चिटकून तुम्ही अशी पाटावरती मांडून साजरं संगीत पूजा केली तर आपल्या देखील मनाला खूप समाधान वाटतं आणि योग्यरित्या पूजा देखील होती. आपल्या मुलांच्या रक्षणार्थ आपल्याला ही जी पूजा आहे तर ती केली जाते. श्रावणी शुक्रवारी कुलदेवी व देवी लक्ष्मीची आणि ज्योतीची पूजा केली जाते. ज्योतीची कहाणी देखील आपल्याला या दिवशी वाचायची आहे. तर ज्योती म्हणजे पूज्य देवता आहे आणि ज्योतीची प्रतिमेची रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं. आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. परंतु या प्रतिमेचं महत्त्व देखील आपल्याला असायला हवं. तर त्यासाठी सर्वात आधी आपण या प्रतिमेचं महत्त्व जाणून घेऊया आणि त्यानंतरच आपल्या पूजेला सुरुवात करूया. तुम्हाला जर हे ज्योतीचं चित्र मिळत नसेल तर तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तो क्रॉप करून त्यानंतर त्याची तुम्ही प्रिंट काढून घेतली तरीसुद्धा चालेल. तर ज्योती प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह, त्यानंतर काल्यामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जराजीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमामध्ये त्यांना पूजलं जातं. परंतु का प्रथम भगवान नरसिंहच का? तर भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून संरक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात. म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात काल्यामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत आहेत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता काल्यामर्दन करणारा श्रीकृष्णच का? तर आपण जर काल्यामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच काल्याला न मारता त्यालाही
अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बालगडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजे कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून संरक्षण करतो, जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जिवती ह्या प्रतिमेचे प्रथम स्थान आहे. त्यानंतर येतात जरा आणि जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मग धनरेश वृद्धरथ याला 2 राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते, परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. या सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चेंडका कौशिक नावाचे आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतात. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतात. कालांतरे दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हींना ते सांधते. जरा हे सांधलेले अब्रक संध्या समयास बृहस्पत राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधलेले म्हणून त्याचे नाव त्याने जरासंध ठेवतो. जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत रंगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा नाम देतो. त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो. अशी ही जरा देवी. जराची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंना बालकांना खेळवत असलेल्या रूपामध्ये दाखवली जाते. प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो व बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला असून हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात. बुद्धाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात, परंतु बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाला अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार तर लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवत असते. म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेमध्ये स्थान दिलेलं आहे. एकूणच क्रम लक्षात घेता तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम आहे. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. त्यासाठी जगातील सर्व प्राणीमात्राच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवती पूजन. त्यासाठी आपण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या रक्षणार्थ हे जिवती पूजन आपल्याला श्रावणातील शुक्रवारी अवश्य करायचं आहे. जिवती पूजन तुम्ही श्रावणातील शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता आणि त्यातल्या एका शुक्रवारी आपल्याला सवासनींना जेवायला बोलवायचं आहे. सवासनींच्या ताटाभोवती रांगोळी काढायची. जेवायला बसण्यापूर्वी त्यांच्यापुढे पानाने विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करायचा आहे. जेवण झाल्यानंतर सवासनीची खणा नारळाने ओटी भरायची आहे. तर एका शुक्रवारी तुम्ही असा सवासनींचा मानपान करायचा आहे आणि उरलेल्या जी शुक्रवार आहे त्यावेळेस तुम्ही फक्त जिवतीची घरामध्ये पूजा करायची आहे. जिवतीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर कापसाची वस्त्रमाळ, त्यामध्ये 21 मण्यांचं कापसाचं वस्त्र आपल्याला या फोटोला लावायचं आहे. त्यासोबतच हळदी कुंकू, त्यानंतर गणपतीची पूजा करण्यासाठी आपण अभिषेक करण्यासाठी पाणी आणि दूध घेतलंय. अक्षदा 2 विडे घेतलेले आहेत. खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं असं 2 ठिकाणी घेतले. चण्या फुटाण्याचा नैवेद्य लागतो. इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. अक्षता घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस, नारळ, त्यानंतर ओटीचं साहित्य, विड्याची पाने, फुले लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला 5
कणकेचे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला हे जे चित्र मिळतं जरा जिवंतिकेचं तर ते चित्र देखील घ्यायचं आहे, दिवा घ्यायचा आहे, अशी आपण तयारी करायची आहे। देवघरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करायची, तिथे रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं, त्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायचं, पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं, शेजारी आपण छोटीशी रांगोळी काढायची, रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता एक फूल व्हायचं, भूमिपूजन करून घ्यायचं, त्यानंतर पूजेला सुरुवात करायची। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया। त्यासाठी थोड्याशा अक्षतांचा आसन ठेवलेला आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती आपण निरांजन किंवा समई ठेवायची आहे आणि ही समई जी आहे तर ती आपण प्रज्वलित करून घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता। यानंतर दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुष्प व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत। तर बघा काही जण आषाढ अमावस्येला देखील जरा जिवंतिकाचं पूजन करतात, काही जण श्रावणातील शुक्रवारी करतात। दीप पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची। त्यासाठी इथे मी गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून एक सुपारी घेतलेली आहे, तामणामध्ये अक्षतांचं आसन दिलं, त्यावरती आपण गणपती बाप्पांची स्वरूप सुपारी ठेवली। सुपारीवरती पहिल्यांदा आपल्याला पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने, नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना मनोमन ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची, विड्याच्या जोड पाण्यावरती अक्षतांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती आपल्याला गणपती बाप्पा स्वरूप एक मूर्ती सुपारी ठेवायची, त्यानंतर गणपती बाप्पांच्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता लाल फूल व्हायचं आहे, तुम्ही दुर्वा देखील वाहू शकता। यानंतर आपण जो जरा जिवंतिकाचा फोटो आणला होता तो ज्योतिपूजनाचा फोटो ठेवायचा, त्यासाठी अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती फोटो ठेवला, फोटोला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि 21 मण्याचं कापसाचं जे वस्त्र आहे तर ते आपल्याला इथे त्या फोटोला लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक फूल व्हायचं आहे। यानंतर आपल्याला देवीला एक विडा व्हायचा आहे, त्यासाठी विड्याची जोड पानं घ्यायची, त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, त्यावरती थोड्याशा अक्षता आणि हळदी कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे, तर देवीची ओटी तुम्ही खणानाळाने किंवा साडीने भरू शकता। ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण अक्षता ठेवलेले आहेत, तांदूळ ठेवलेले आहेत, त्यामध्ये ओटीचं साहित्य खारी खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर श्रीफळ ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण सौभाग्यवान देखील ठेवलेलं आहे। हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपण ओटीची पूर्तता करायची। थोड्याशा अक्षता आपण कधीही ओटीमध्ये व्हायच्या, म्हणजे आपल्याकडून काही जर कमी पडलं असेल तर चुकलं असेल तर ते पूर्ण होतं, कारण की अक्षता म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही, ते कधीही खंडित होत नाही, म्हणून शेवटी आपण अक्षता व्हायचे आहेत। नैवेद्यामध्ये चण्या फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो। इथे मी फुटाण्याची डाळ दाखवलेली आहे आणि गोडाचा नैवेद्य दाखवलेला आहे। तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करू शकता, मुठभर पुरण शिजवून त्याच्या पुरणपोळ्या देखील या दिवशी केल्या जातात, त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा दाखवला तरी सुद्धा चालेल। या दिवशी लहान मुलांना वाण म्हणून आरत्या देतात। आरत्या म्हणजे काय तर कणकेमध्ये गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या केलेल्या तळलेल्या पुऱ्या आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे। अशा रीतीने आपल्याला ज्योतिपूजन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला 5 कणकेचे दिवे लागणार आहेत। कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ टाकून कणकेमध्ये त्याचे दिवे बनवून घ्यायचे, ते उकडून घ्यायचे आहेत। त्या दिव्यांना देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ते दिवे जे आहे तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। तर या दिव्यानेच आपल्याला पहिल्यांदा आपल्या या देवींना ओवाळायचं आहे, आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील पाटावरती बसून त्यांचं देखील औक्षण आपल्याला याच दिव्याने करायचे आहेत। या दिव्यामध्ये जोडवात घातली जाते, फुलवात घातली जात नाही, त्यासाठी तुम्ही जीवाशिवाची अशी जोडवात या दिवशी या कणकेच्या दिव्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानेच आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे। जर तुमची मुले जर परगावी असतील तर त्यावेळेस तुम्ही 4 दिशेंना अक्षता टाकायचा आहे आणि औक्षण करायचं आहे, म्हणजे तुमच्या परगावी असलेल्या मुलांचं औक्षण झाल्यासारखं होईल। यानंतर आपल्याला जरा जिवंतिकेची आरती देखील म्हणायची आहे आणि अशी ही पूजा संपन्न करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।